नमस्कार। रत्नागिरी आणि गणपतीपुळे यातील निसर्गरम्य गाव म्हणजे कोतवडे येथील स्वयंभू आणि जागृत देवस्थान म्हणजे या गावाची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी माता। नुकताच येथील ग्रामस्थ आणि विश्वस्तांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा केला। या कोतवडे गावची एक मोठी संत परंपरा आहे। ह्या मंदिराची एक ऐतिहासिक आख्यायिका आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती समजून घेऊया। एक गुराखी त्या ठिकाणी सहस्रबुद्ध्यांची गुरं घेऊन गाई म्हशी घेऊन त्या ठिकाणी चरायला जात असे। तसा तो नेहमीप्रमाणे गेला, परंतु एक गाय त्या ठिकाणी दूध द्यायची नाही घरी आल्यानंतर, म्हणून त्यांनी मालकाने शोध घेतला की ही गाय दूध का देत नाही ताणी असून सुद्धा। तर त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं, गुराख्याने सांगितलं की या ठिकाणी एका जाळीमध्ये एका दगडावरती पाषाणावरती ही गाय रोज पानं सोडते आणि म्हणून ती घरी आल्यानंतर गाय दूध देत नाही। मग त्या मालकाने त्या ठिकाणी जाऊन त्याचा शोध केला। त्यावेळी त्याला दृष्टांत झाला की माझं आईचं या ठिकाणी महालक्ष्मीचं स्वयंभू स्थान आहे आणि या ठिकाणी माझी पूजा कर, म्हणजे अजूनही तुझी प्रगती होईल। त्याप्रमाणे त्याने त्या ठिकाणी एक साधं केमळी म्हणजे गवताचं खोपटं उभारलं आणि आज आपण पाहतो जवळजवळ त्याला 400 वर्ष झाली असतील। 400 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे आणि 400 वर्षानंतर आत्ताचं जे आपण पाहतो आहोत ते भव्य दिव्य असं मंदिर सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। या देवीचा महिमा खूप आहे। जोगळेकर आहेत, सहस्रबुद्धे आहेत, फडके आहेत, राऊत आहेत, साळुंके आहेत, अशी जी काही अनेक नावाची मंडळी आहेत, त्यांचे बरेचसे लोक आज कुलस्वामी म्हणून कुलदेवता म्हणून या महालक्ष्मीला मानतात आणि तिची पूजा करतात। वर्षाकाठी कुठेही देशात परदेशात असले तरी या ठिकाणी येऊन देवीची ओटी भरण्याची आजची पद्धत आहे। श्रावण महिन्यामध्ये नामसप्ताहासारखा 8 दिवस चालणारा सगळ्यात मोठा उत्सव या ठिकाणी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये गावातील अनेक वाडीतील अनेक लोक येऊन या ठिकाणी 8 दिवस अखंड भजन सप्ताह या ठिकाणी चालू असतो। गेल्या अनेक वर्षांपासून इथेच नाही तर गावातली मंडळी जी काही अनेक गावामध्ये राहतात बाहेरगावी सुद्धा त्या ठिकाणी पाळतात। म्हणजे गावामध्ये जी काही व्यसन करणारी मंडळी आहेत ती सुद्धा बाहेरगावी सुद्धा त्या 8 दिवसामध्ये कुठेही असले तरी सुद्धा व्यसन करत नाही। ही एक देवीची सामर्थ्य आहे। अनेक लोक देवीला नवस बोलायला येतात, बाहेरून येतात, गावातले येतात आणि त्यांचा तो नवस पूर्ण झाल्यानंतर लोक पुन्हा नवस फेडण्यासाठी येत असतात। जनरली हे आत्ताचं देऊळ आहे ते पूर्ण चौकोनी फॉर्मॅटमध्ये आहे, शैलीमधला फॉर्मॅट आहे। ॲक्च्युली हे चौकोन असतात, तर त्याप्रमाणे गर्भगृह चौकोनी, सभागृह चौकोनी, येणारा प्रवेश मार्ग चौकोनी आणि त्याला नागर शैलीमध्ये एक नक्षीकामाचा एक महत्त्वाचा विषय असतो। तर हे सर्व नक्षीकाम आम्ही असलेल्या लोकल अवेलेबल मटेरियल म्हणजे चिरा आणि महत्त्वाचं त्याच्यात सगळं जे आहे ते शिखर, नागर शैलीमध्ये उंच शिखर हा एक महत्त्वाचा विषय असतो। ते देखील आम्ही चिऱ्याच्याच बांधकामामध्ये केलंय। हे स्वयंभू देवस्थान आहे। आज तिच्या बरोबरची जी ग्रामदेवता जोड होती त्यांची सगळी मंदिरं पूर्ण झाली, पण आमचा हे ग्रामदेवत महालक्ष्मी स्वयंभू म्हणजे ते विष्णू अवतारी आहे। खरं सांगायचं तर गावातल्या लोकांनी आजपर्यंत व्हायला पाहिजे असं अनेक वर्ष असं चाललं होतं, पण ह्या 25 सालामध्ये तिनेच आपल्या गावातल्या लोकांना भावनेने वाचा फोडली आणि ग्रामस्थांनी सगळ्यांनी मिळून बसून हे जे मंदिर केलंय त्या गावातल्या लोकांचा जास्तीत जास्त सहभाग मिळाला, त्यामुळे हे मंदिर झालंय। त्याच्यामध्ये सगळ्यांनीच खारीचा वाटा उचललेला आहे आणि ह्या ग्रामदेवतेने त्यांना प्रत्येकाला पोच दिलेली आहे। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असं हे आहे। तर कोतवड्यात आपल्या 3 संत कवी दासगणू महाराज, बाबा महाराज सहस्रबुद्धे, तात्या सहस्रबुद्धे आणि चौथे पटवर्धन गणपतीपुळ्याचे एका पायावर उपासना करणारे 21 ते कोतवड्याचे महालक्ष्मी आणि आदित्य ही 2 देवळे जी आहे ती पूजा करणं किंवा 12 वाजता हे करणं हे दोघां मिळून करीत असत आणि स्वयंभू आहे ती। पहिल्या
ते बी आपल्या बंगल्यावर होतं आपलं देऊळ. आणि आता तेच परत दुरुस्त करून आता नवीन बांधलं. एकदा जीर्णोद्धार झाला त्या देवळाचा आणि आता दुसरा झाला आहे. महालक्ष्मी देवळाचा जीर्णोद्धार हा झालेला आहे आणि त्यात सगळं गावातल्या लोकांनी सहभाग घेतलेला आहे. नमस्कार. पब्लिक देवस्थान ट्रस्ट कोतवडे आणि कोतवडे ग्रामस्थ आणि इतर सर्व देणगीदार यांच्या माध्यमातनं महालक्ष्मी मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. अतिशय सुंदर व देखणं अशा पद्धतीचं मंदिर उभं राहिलेलं आहे. कोतवडे गावातील सगळे ग्रामस्थ आदी मुळात या देवीच्या निर्माण कार्यामध्ये फार सगळे एकजुटीनं एकत्रित झालेलं आहे आणि म्हणून हे चांगले मंदिर आम्ही निर्माण करू शकलो. जय महालक्ष्मी माते की जय. महालक्ष्मी माते की जय. महालक्ष्मी माते की जय.